रामकृष्ण हरी मंडळी, गण गण गणात बोते. आज आपण श्री गजानन महाराज मराठी कथासार पाहणार आहोत. आज आपण अध्याय 12 ते 21 पाहणार आहोत. तुम्ही अध्याय 1 ते 11 आपल्या YouTube चॅनलवर पाहू शकता. चला तर मग श्री गजानन महाराजांना वंदन करून सुरुवात करू. अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय. कथा पुष्प 12. पितांबरने चमत्कार केला. उदासपणे फिरत फिरत पितांबर अखेर कोंडोली गावाला येऊन पोहोचला व एका वनामध्ये आंब्याच्या झाडाखाली सद्गुरूच्या नावाचा जप करीत रात्रभर बसला. पहाटे पहाटे त्याला पारावरील मुंग्याने हैराण केले म्हणून तो झाडावर चढून बसला. झाडावरही मुंगळे होतेच, तेथेही चैन पडेना. मुंगळ्यांच्या त्रासाने तो हैराण झाला होता. झाडावरील प्रत्येक फांदीवर तो फिरून आला, पण बसायला निर्भय अशी जागा त्याला सापडेना. पितांबरचे असे झाडावर फिरणे झाडाखाली असलेली गुराखी पोरे पाहत होती. त्यांना आश्चर्य वाटले. हा माणूस लहान सहान फांदीवर फिरून आला, पण त्यावरून पडला कसा नाही? त्यावर त्याच्यातलाच एक म्हणाला, हा बहुतेक कोणीतरी साधू पुरुष असावा. मग दुसरा गुराखी म्हणाला, बहुतेक हा शेगावचा गजानन महाराजांचा शिष्य असावा. असे त्यांचे एकमेकाशी बोलणे झाले. शेवटी ते गावात गेले आणि गावकऱ्यांना घेऊन तेथे आले. गावकऱ्यांनी पितांबरची चौकशी केली. तेव्हा पितांबरने आपल्याविषयीची सत्य ती माहिती त्यांना सांगितली. ती ऐकल्यावर गावकरी भडकले. त्यांच्यातलाच एक जण म्हणाला, अरे, स्वतःला लपविण्यासाठी त्या शेगावच्या थोर पुरुषाचे नाव कशाला सांगतोस? त्याच्या नावाला उगाच बट्टा लावू नकोस. त्यांचे शिष्य शेगाव सोडून इथे कशाला तडफडायला येतील? त्याने एकेकाळी मोसम नसताना सुद्धा झाडाला फळे आणून दाखवली होती. त्यांनी फळे आणवली. तू या आंब्याच्या झाडाला नुसती पाने जरी आणून दाखवलीस तर आम्ही तुला त्यांचा शिष्य मानू. पितांबर घाबरला आणि गावकऱ्यांना म्हणाला, हे बघा गावकऱ्यांनो, मला असं पेचात पकडू नका. माझी सारी गोष्ट तर ऐका. गजानन महाराजांच्या सहवासात मी राहिलो आहे खरा, पण मी काही अवतारी पुरुष नाही. त्यांच्या शिष्यामध्ये अधिकारी असे काही मोजकेच आहेत. मी त्यांचा साधासा शिष्य आहे. तुम्ही माझ्याकडून अशा भलत्या सलत्या अपेक्षा का बाळगता? परंतु गावकरी ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. पितांबरची एकूण हकीकत विषयी त्यांच्या मनातला संशय काही जात नव्हता. शेवटी निरुपाय झाला. हताश होऊन पितांबरने गजानन महाराजांना साकडे घातले. त्या वटलेल्या झाडाजवळ आता काय होणार हे पाहण्यासाठी एव्हाना सगळे गाव जमा झाले होते. पितांबर हात जोडून महाराजांचा धावा करू लागला व मनातल्या मनात म्हणाला, महाराज, बघा, तुमच्या भक्तावर कठीण प्रसंग आला आहे. माझ्या हातून अशी कोणती अक्षम्य चूक झाली की आधी तुम्ही मला आपल्यापासून दूर केले व आता ह्या गावकऱ्यांनी सत्व परीक्षेची वेळ आणली आहे. तुमचा शिष्य म्हणून मला हे गावकरी चमत्कार करायला सांगतायत. माझ्याकडून या झाडाला पाने यावीत असे त्यांचे म्हणणे आहे. त्याशिवाय मी तुमचा शिष्य आहे याची त्यांना खात्री पटणार नाही. माझ्या हातून जर हा चमत्कार झाला नाही तर तुमच्याच नावाला बट्टा लागेल. त्यामुळे माझी भिस्त आता तुमच्यावरच आहे. नाहीतर आज माझ्यावर मार खाण्याची पाळी येईल. प्रल्हादाला वाचवण्यासाठी ज्याप्रमाणे नारायणाला नरसिंहाचे रूप धारण करावे लागले, त्याचप्रमाणे माझे प्राण वाचविण्याची जबाबदारी आता तुमच्यावरच आहे. गुरुराया, माझा अंत पाहू नका. माझ्या मदतीला धावून या. असे म्हणून पितांबरने मोठ्याने गजानन महाराजांचा नामगजर केला. ते पाहून गावकरीही गजानन महाराजांचा नामगजर करू लागले. नामगजराचा स्वर टिपेला पोहोचला अन काय आश्चर्य, झाडाला चक्क पालवी फुटली. वर्षानुवर्ष वटलेले आंब्याचे झाड पर्णयुक्त होऊन गेले. झाडाला कोवळी हिरवीगार पालवी फुटली. लोकांचे डोळे विस्फुरलेले गेले. हा चमत्कार पाहून सर्व गावकरी आश्चर्यचकित झाले. गावकऱ्यांना वाटले की हे स्वप्न असावे, पण हे सत्य होते. काही जणांना वाटले की बहुतेक नजरबंदी असावी. काहींनी फांदीची पाने तोडून पाहिली तर त्यातून शुभ्रसा चीक बाहेर पडला. याचा अर्थ झाडाला खरोखरच पालवी फुटली होती. सर्वांनाच पितांबर विषयी खात्री पटली होती. सर्वांना पुन्हा एकदा महाराजांचा आणि पितांबरचा जय जयकार केला. त्यानंतर गावकऱ्यांनी पितांबरला पालखीमधून वाजत गाजत गावामध्ये आणले. समर्थांनी ज्याप्रमाणे आपला प्रिय शिष्य कल्याण स्वामी याला डोम गावी पाठविले, त्याचप्रमाणे गजानन महाराजांनी आपल्या प्रिय शिष्याला पितांबरला कोंडोलीला पाठवले होते. कोंडोली गाव पितांबरच्या भजनी लागला. पितांबरचा मठ कोंडोलीमध्ये स्थापन झाला. काही काळानंतर पितांबर महाराजांचा अंतही तेथेच झाला. महाराजांनी पितांबरला आपल्यापासून दूर केले त्यावेळेला त्यामागील हेतू पितांबरला कळला नव्हता,
पण त्याची परिणिती एका चांगल्या गोष्टीमध्ये झाली. पितांबरच्या हातून कोंडोलीच्या लोकांची सेवा होणार होती. महाराजांचे काय, पितांबरने कोंडोलीमध्ये चालू ठेवले. महापुरुषाच्या प्रत्येक कृतीमागे काही ना काहीतरी चांगले असे कारण दडलेले असते. कथा पुष्प 13. गंगा भारतीचा महारोग बरा झाला. गंगा भारती समर्थांच्या सान्निध्यात रमला. त्याला असाध्य रोगापायी जवळ जरी कुणी बसू देत नव्हते, तरी तो दूर बसून समर्थासमोर भजन करीत असे. गंगा भारतीचा आवाज पहाडी परंतु अत्यंत गोड होता. त्याच्या गायनाचा अभ्यासही दांडगा होता. समर्थावर केलेली मधुर कवने तो जेव्हा गोड गळ्याने पेश करी, तेव्हा सर्वच जण मंत्रमुग्ध होत. संध्याकाळ एकतारी घेऊन तो समर्थासमोर भजने म्हणावयास बसला की समर्थही खुश होत. समर्थांना गाण्यांची अत्यंत आवड होती. हळूहळू 15 दिवस गेले. या 15 दिवसात गंगा भारतीच्या शरीरात आश्चर्यकारक बदल होत होते. रोग आपले स्वरूप पालटत होता. अंगावरचा लालसरपणा हळूहळू कमी झाला. जळण्याच्या मार्गावर असलेली बोटे पूर्वपदावर येत होती. पायाच्या भेगा मिटत चालल्या आणि मुख्य म्हणजे शरीराला येणारी दुर्गंधी कमी झाली होती. समर्थांचा कृपाप्रसाद खऱ्या अर्थाने त्याला मिळाला होता. एके दिवशी गंगा भारतीची पत्नी अनसुया आपल्या मुलासहित संतोष भारतीसहित गंगा भारतीला परत घरी नेण्यासाठी आली. घरी जाण्यास गंगा भारतीने नकार दिला. पत्नी व मुलाने वारंवार विनविले, तेव्हा गंगा भारती म्हणाला, हे बघा, समर्थाच्या सहवासामुळे माझ्या वृत्तीमध्ये फरक झाला. या असाध्य रोगामधून त्यांनी माझी सुटका केली. मी आता अगदी खडखडीत बरा झालो आहे. परंतु आता पुन्हा प्रपंचामध्ये गुंतावे असे वाटत नाही. या भवसागरामध्ये फार यातना सहन केल्या. आता परमार्थिक जगामध्ये राहायचे ठरवले आहे. न जाणं सवडदल्ला पुन्हा आलो आणि पुन्हा तीच व्याधी बळावली तर काय करायचे. त्यापेक्षा आता मी महाराजांच्या पायीच माझे सारे जीवन व्यतीत करायचे ठरवले आहे. बाळ संतोष, आता तूच आपल्या आईचा सांभाळ कर. परमेश्वर तुझे भले करो. आई व मुलगा दोघेही गंगा भारतीशिवाय हिरमुसल्या मनाने सौदडला रवाना झाली. गंगा भारती काही काळ समर्थांच्या सहवासात होता. नंतर समर्थाच्या आज्ञेवरून भक्ती मार्गाने कार्य करण्यासाठी मलकापूरला रवाना झाला. कथा पुष्प 14. साक्षात नर्मदा नदी प्रकटली. पुराणामध्ये असे म्हटले आहे की सोमवारी जी अमावस्या येते त्या अमावस्येला नर्मदा नदीत स्नान केल्याने पुण्य लाभते. शेगावमधील काही जणांनी म्हणजेच बंकटलाल, मार्तंड, मारुती, बजरंगलाल, चंद्रभान आदींनी नर्मदेवर स्नानासाठी जायचे ठरवले. बंकटला असे वाटले की आपण सर्व जातोच आहोत तर आपल्याबरोबर महाराजांनाही तेथे न्यावे. त्याचा हा विचार बाकी सर्व मंडळींनाही पसंत पडला. सर्वजण महाराजांकडे आले आणि आपला विचार त्यांच्या कानी घातला. महाराजांनी मात्र त्यांची विनंती साफ धुडकावली. पण बंकट आदी सर्वजण एकच नाद त्यांनी महाराजांना गळ घातली. महाराज अनिच्छेने म्हणाले, हे बघा, नर्मदेमध्ये स्नान करण्यास जायचे काय प्रयोजन आहे. नर्मदेचे पाणी आपल्या मठातील विहिरीमध्येच आहे. येथे विहिरीमध्ये प्रत्यक्ष नर्मदा असताना मी नदीवर कशाला जाऊ. त्यापेक्षा तुम्हीच जा, नर्मदा स्नानाने पुण्य घ्या. तेथे जवळच ओंकारेश्वर आहे, त्याचे दर्शन घ्या. मात्र मला आग्रह करू नका. ते ऐकूनही त्यांनी आपला हेका सोडला नाही. महाराजांनी आपल्याबरोबर यायलाच हवे असा ते हट्ट करून बसले. महाराज वैतागून म्हणाले, ठीक आहे, येतो, पण तिथे जर काही विपरीत घडलं तर त्याचा दोष मात्र मला देऊ नका. सर्वजण ओंकारेश्वराला आले. उत्सवाचे पर्व होते. नदीचा काठ माणसांनी भरून गेला होता. स्त्री पुरुषांची एकच गर्दी उसळली होती. कोणी नर्मदेच्या पाण्यात स्नान करीत होते, कोणी संकल्प ऐकीत होते, कोणी फुले घेऊन मंदिरात जात होते, कोणी तेथेच बसून काही खात होते. अभिषेकाची कामेही तेथे चालली होती. कोणाचा शब्द कोणालाच कळत नव्हता. एकंदरीत उत्सवाचा आनंद प्रत्येक जण आपापल्या परीने लुटत होता. महाराज एका शांत अशा ठिकाणी पद्मासन घालून बसले होते. त्यांचे चिंतन चालू होते. बाकी सर्वजण देवळात दर्शनाला गेले. बंकटलालादी सर्वजण दर्शन घेऊन समर्थ बसले तेथे आले. आता निघायची वेळ झाली. बंकटलाल महाराजांना म्हणाला, महाराज, परतीचा प्रवास आपण होडीतून करू. बैलगाडीतून येताना आपल्याला फारच त्रास झाला. बैलही इतके द्वाड होते की येईपर्यंत शरीराची पुरती वाट लागली. त्यातच गर्दीही इतकी वाढली आहे. आपण होडीत बसून नदी पार करू. महाराज काहीही बोलले नाही. सर्वजण नदीमधून होडीत बसून निघाले. अर्धी नदी जेमतेम पार केली आणि एका खडकावर आदळल्याने होडीची एक फळी फुटली आणि पाणी भासाभासा आत येऊ लागले. हे पाहून नावाड्याने नदीत उडी टाकून पळ काढला. बंकटलाल व बाकीचे सर्वजण घाबरले. प्राण कंठाशी आला.
पाणी इतक्या वेगाने आत येत होते की थोड्या वेळाने होडी बुडणार हे आता निश्चित. महाराज मात्र निर्धास्तपणे गण गण गणातबोतेचा जप करीत होते. बंकटलाल आपली चूक उमगली. महाराजांची इच्छा नसतानाही त्यांना जबरदस्तीने आपण येथे घेऊन आलो त्याचाच हा परिणाम आहे हे त्याने ओळखले. त्याने महाराजांचे पाय धरले व क्षमा मागितली. झाल्या प्रकाराबद्दल माफ करावे अशी आळवणी केली. असेच ह्या संकटातून आमचे प्राण वाचवा अशी भीकही मागितली. महाराज म्हणाले, या संकटातून वाचण्याचा आता एकच उपाय आहे, तो म्हणजे साक्षात नर्मदा देवीला शरण जायचे. महाराज नर्मदेचे स्तवन करू लागले. सोबत असलेली बाकी सर्व जणही डोळे मिटून प्रार्थना करू लागले. नर्मदे मंगले देवी रेवे अशुभ नाशिनी मंतू क्षमा करी याचा कृपाळू होऊनी मनी. त्यांचे स्तवन सुरू असतानाच चमत्कार झाला. आत भरलेले पाणी हळूहळू निघून गेले. साक्षात नर्मदा देवी तेथे प्रकट झाली. होडीला पडलेल्या छिद्राला तिने हात लावताच छिद्र बुजले गेले. पाण्यात बुडत आलेली होडी पुन्हा व्यवस्थितपणे पाण्यावर तरंगू लागली. सगळ्यांनाच या चमत्काराचे आश्चर्य वाटले. नर्मदा देवीने महाराजांना नमस्कार केला. एखाद्या कोळीणीचा वेश तिने धारण केला होता. तिचे केस कुरळे होते. पाण्याने ओलीचिंब अशी नर्मदा पाहून बंकटलाल भाबडेपणाने विचारता झाले, बाई आपण कोण, कोठून आलात? यावर ती म्हणाली, मी ओंकार कोळ्याची कन्या नर्मदा, माझे रूप पाणी आहे. एवढे सांगून ती अंतर्ध्यान पावली. आकाशात वीज ज्याप्रमाणे लख्ख प्रकाश देऊन अंतर्ध्यान पावते त्याचप्रमाणे बंकट उत्सुकतेने पुन्हा पुन्हा महाराजांना नर्मदेबद्दल विचारू लागला. तेव्हा महाराज म्हणाले, अरे ती प्रत्यक्ष नर्मदा नदी आहे. ओंकार कोळी म्हणजे साक्षात ओंकारेश्वर. ती आपल्या भक्तांना संकटामध्ये नेहमीच हात देते. म्हणून पुन्हा एकदा तिचा जय जयकार करा. सर्वांनी नर्मदेच्या नावाचा पुन्हा एकदा त्रिवार जय जयकार केला. शेगावात सुखरूप परत आल्यावर सर्वजण भेटणाऱ्या प्रत्येकाला हा प्रकार पुन्हा पुन्हा सांगत आणि महाराजांचा महिमा वर्णन होते. कथा पुष्प 15 समर्थ आणि लोकमान्य टिळक. शिवजयंतीच्या उत्सवाला लोकमान्य टिळकांना अकोल्यात बोलावायचे असे अकोलकरांनी ठरवले होते. तो काळ होता स्वातंत्र्य प्राप्तीसाठी झगडण्याचा. स्वातंत्र्य लढ्याचे नेतृत्व लोकमान्य टिळकाकडे होते. टिळकांचे राजकीय जीवन त्यावेळी ऐन बहरात होते. समाज जागृतीमधून देशप्रेमासाठी त्यांनी शिवजयंती व गणेश उत्सवाचे स्वरूप सार्वजनिक केले. अशा सार्वजनिक उत्सवातील भाषणामधून टिळकांची रसवंती ब्रिटिशाविरुद्ध आगोकीत असे. अकोलावासियांना खास आग्रहावरून टिळकांनी शिवजयंती उत्सवानिमित्त व्याख्यानाला येण्याचे कबूल केले. हे ऐकून अकोलावासियांना आनंदाला उधाण आले. व्याख्यानाचा दिवस कधी येणार याची जो तो उत्सुकतेने वाट बघत असे. दामले, खापर्डे, कोल्हटकर यासारख्या गावातील माणसांची सभेच्या आयोजनाची धावाधाव चालली. प्रत्येकजण घाई गडबडीत होता. अध्यक्ष उपाध्यक्ष निवडले गेले. स्वयंसेवकांची नावे निश्चित करण्यात आली. काही जणांच्या मते या सभेला उपस्थित राहण्यासाठी श्री गजानन महाराजांनाही आमंत्रण देण्याचे ठरवले गेले. या सूचनेला जवळपास सर्वांनीच अनुमोदन दिले. काही जणांनी मात्र तक्रारीचा सूर लावला. महाराज सभेत येऊन काही वेडेवाकडे बोलले तर, नागवे सभेत फिरत राहिले तर, लोकमान्यांना कदाचित मारले बिरले तर, अशा अनेक शंका मुद्दाम उपस्थित होऊ लागल्या. तरीही बहुतेकांचे मत महाराजांना सभेला बोलवावे असेच होते. महाराजांना आमंत्रण देण्यासाठी अकोल्याची काही ज्येष्ठ मंडळी शेगावात आली. त्यांना पाहून महाराज आधीच म्हणाले, तुमचे आमंत्रण मला पोहोचले. आम्ही नक्कीच येऊ आणि आलो तरी तिथे शांत बसू, वेडेपणा न करता. अन लोकमान्यांना आम्ही मारायलाही जाणार नाही. तुमच्या कार्यक्रमाला नक्की हजर राहू. महाराजांचे शब्द ऐकून खापर्डे खजील झाले. अकोल्याच्या सर्व वृत्तांत अगदी खवचट प्रतिक्रियाही महाराजांनी अंतर्ध्यानाने आधीच जाणल्या होत्या. तरीही महाराजांनी आमंत्रण स्वीकारले याचा सर्वांनाच आनंद झाला हो. त्यांचे आभार मानून मंडळी पुन्हा आपल्या गावी निघाली. 1830 सालातील वैशाख महिना अक्षय तृतीयेचा दिवस होता. अकोल्याच्या एका मैदानामध्ये प्रचंड मंडप उभारला. लोकमान्य आणि महाराज दोघेही आपल्या क्षेत्रातील अधिकारी व्यासपीठावर एकत्र येणार म्हटल्यावर अकोल्यातीलच नव्हे तर लांब लांबूनही लोकांनी गर्दी केलेली. सभा सुरू झाली. व्यासपीठाच्या अग्रभागी टिळक बसले. त्यांच्या शेजारी अण्णासाहेब पटवर्धन, गणेश खापर्डे, दामले, कोल्हटकर अन बरीच नामवंत मंडळीही बसली. सभेला सुरुवात झाली. प्रारंभिक निवेदनानंतर लोकमान्य टिळक बोलावयास म्हणून उठले. बंधूंनो आणि भगिनींनो,
आजचा दिवस अत्यंत शुभ आणि पवित्र असा आहे. राष्ट्राच्या स्वातंत्र्यासाठी ज्यांनी आपला देह खर्ची घातला त्या रणझुंजार वीरगाजी शिवाजी महाराजांची आज जयंती आहे. ती साजरी करण्यासाठी आपण येथे एकत्र जमलो. शिवरायांच्या कर्म मार्गाला ज्याप्रमाणे समर्थांचा आशीर्वाद होता त्याचप्रमाणे आजच्या आपल्या सभेला आशीर्वाद देण्यासाठी शेगावचे संत शिरोमणी श्री गजानन महाराज उपस्थित आहेत. ही निश्चितच आनंदाची गोष्ट आहे. स्वातंत्र्याचा सूर्य देशामधून मावळला, गुलामगिरीचा फासा देशाभोवती आवळला. ज्या देशाला स्वातंत्र्य नाही त्या देशातील समाज प्रेताप्रमाणे असतो. यासाठी हवी आहे शिक्षणाची गरज. शिक्षणाच्या माध्यमातून आपण आपल्या पुढल्या पिढीला स्वातंत्र्याचे महत्त्व पटवून देऊ शकू. आज गरज आहे सर्वांनी शिकून शहाणे होण्याची. परंतु हे इंग्रज सरकार असे होऊ देईल काय? सरकारला माहीत आहे की ही जनता शिकली सुसंस्कृत झाली तर उद्या आपल्या विरुद्ध उभी राहील. म्हणून सरकारला आव्हान आहे शिक्षणाची द्वार उघडी करण्याचे. टिळकांचा सूर आक्रमक बनला. ब्रिटिशाविरुद्ध बोलताना त्यांची जीभ धारदार होऊ लागली. त्यांच्या आक्रमकतेकडे पाहून महाराज म्हणाले, अरे अशा बोलण्यामुळेच हाताला बेड्या पडतात. आणि पुन्हा गणगण गणात बोते म्हणत स्वतःमध्ये दंग झाले. सभा निर्विघ्नपणे पार पडली. महाराजांचे भाकीत थोड्याच दिवसात खरे झाले. सरकारने कलम 124 खाली टिळकांना अटक केली. त्यांच्या आक्रमकतेला आळा घालण्यासाठी त्यांची रवानगी पार ब्रह्मदेशात मंडाले येथे केली. टिळकांची चाहते मंडळी त्यांची शिक्षा रद्द व्हावी म्हणून प्रयत्न करू लागली. त्यातीलच एक प्रयत्न म्हणून दादासाहेब खापर्ड्यांनी कोल्हटकर नावाच्या टिळक भक्ताला महाराजांकडे पाठविले. महाराज झोपेतच होते. कोल्हटकर ताटकळत बसले. काहीही झाले तरी महाराजांना भेटून जायचेच अशा तीव्र इच्छाशक्तीने ते बसून राहिले. शेवटी महाराज झोपेतून जागे झाले. तेव्हा कोल्हटकरांनी सर्व प्रकार त्यांना सांगितला. महाराज म्हणाले, अरे हे होणारच होते. सज्जनांना त्रास झाल्याशिवाय राज्यक्रांती होऊ शकत नाही. शेवटी प्राक्तना जे आहे ते भोगावेच लागते. तरी प्रसाद म्हणून हा भाकरीचा तुकडा टिळकांना नेऊन दे आणि त्यांना म्हणावं, तुमच्या हातून फार मोठी कामगिरी होणार आहे. कोल्हटकरांनी सगळा वृत्तांत टिळकांना सांगितला व भाकरीचा प्रसादही दिला. टिळकांनी प्रसाद घेतला व हसत हसत म्हणाले, महाराजांचे म्हणणे खरे आहे. आम्हालाही यशाची खात्री नाही. सरकारने आमच्या विरुद्ध पुरावे जमा केलेले आहेत. तेव्हा मंडालेला जाणे आता अटळ आहे. माझ्या हातून होणाऱ्या कामगिरीबद्दल म्हणायचे तर मी काय सांगणार. महाराज त्रिकालदर्शी आहेत. त्यांनी जे भाकीत केले आहे ते प्रत्यक्षात येईलही. इतके म्हणून त्यांनी भाकरीचा प्रसाद खायला सुरुवात केली. तोंडात दात नसतानाही त्यांनी तो प्रसाद चघळून चघळून खाल्ला. महाराजांची भविष्यवाणी खरी ठरली. मंडालेच्या तुरुंगामध्ये टिळकांच्या हातून ऐतिहासिक अशा गीता रहस्याची रचना झाली. भगवद्गीतेवर कर्ममार्गाच्या भूमिकेतून अजरामर असा ग्रंथ लिहून टिळकांनी जगद्गुरूंना मान मिळवला. या गीतेवर अनेक विद्वानांनी आपापल्या परीने भाष्य केले होते. ह्याच गीतेला कोणी द्वैतपर, कोणी अद्वैतपर, कोणी कर्मपर असे कालानुरूप निकष लावले. त्या विद्वानांच्या पंक्तीला टिळकही जाऊन बसले. महाराजांची देववाणी सत्यात उतरली होती. कथा पुष्प 16 उरलो भक्तापुरता. अकोल्यामध्ये राजाराम कुंवर नावाचा एक सराफ होता. सोन्या चांदीच्या विक्रीचे त्याचे एक छोटेसे दुकान. महाराजावर त्याचे विशेष भक्ती होती. त्याला गोपाळ आणि त्र्यंबक असे 2 मुले. त्र्यंबकला डॉक्टर बनायचे. वैद्यकशास्त्र शिकण्यासाठी तो हैदराबादला राहत असे. त्यालाही महाराजाविषयी अपरिमित भक्ती होती. कॉलेजला सुट्टी पडली म्हणून तो आपल्या घरी अकोल्याला आला. त्यांच्या मनात सहज एक इच्छा आली की शेगावला महाराजांना भेटायला जावे आणि जाताना त्यांच्या आवडीचे जेवणही बनवून न्यावे. परंतु मनातील इच्छा अंमलात कशी आणावी हा पेच त्याला पडला. त्याची आई त्याच्या लहानपणी स्वर्गवासी झाली होती. त्याच्या मोठ्या बंधूंची म्हणजे गोपाळची बायको नानी. परंतु तिला आपण कसे सांगायचे या विवंचनेत भाऊ होता. त्याची चिंताक्रांत मुद्रा बघून नानीनेच त्याला त्याच्या चिंतेचे कारण विचारले. तेव्हा भाऊने आपल्या मनातील इच्छा सांगितली. आपल्या धीराला महाराजांसाठी जेवण घेऊन जायची इच्छा आहे हे समजल्यावर ती आनंदाने स्वयंपाक करायला लागली. थोड्याच अवधीमध्ये तिने महाराजांसाठी जेवण तयार केले. हरभऱ्याच्या पिठाचा गरमागरम झुणका, लोणी लावलेल्या 3 भाकऱ्या, 3 कांदे, हिरव्या मिरच्या असा प्रसाद व्यवस्थित बांधून त्र्यंबककडे देत ती म्हणाली, हा घ्या जेवणाचा डबा. महाराजांना जेवू घाला.
वेळ थोडाच राहिला आहे. महाराजांचे जेवण होईल त्या आधीच गाडी पकडून तुम्ही शेगावला जा. वहिनीचे आभार मानून त्र्यंबक लगेच शेवगावला जाणारी गाडी पकडायला म्हणून स्टेशनवर आला. तेव्हा शेगावला जाणारी गाडी निघून गेल्याने व त्यानंतरही गाडी 3 तासांनी येणार असल्याचे त्र्यंबकला कळले. त्याच्या डोळ्यात पाणी तरळले. आपण इतक्या ओढीने महाराजांसाठी जेवण बनवले, पण त्यांना ते जेवण खाऊ घालण्याचे आपल्या नशिबात नव्हते. त्र्यंबक मनातल्या मनातच महाराजांना म्हणाला, महाराज, असा कोणता अपराध माझ्या हातून झाला, जेणेकरून मी आपल्याला जेवणाचा डबाही वेळेवर पोचवू शकलो नाही. तुमची सेवा माझ्या हातून घडू दिली नाही. माझी ही शिदोरी जर अशीच राहिली तर मीही जेवणार नाही. निदान ह्या जेवणाचे सेवन करण्यासाठी तरी धावून या. तुम्हाला प्रेमाने हाक मारतो. भक्ताचा आपल्या ईश्वरावर एवढाही हक्क असू नये का? आणखी 3 तासांनी मी गाडीतून येईपर्यंत आपले दुपारचे जेवण झालेले असेल. विचार करीत फलटावर तो एकटाच बसलेला. हिरमुसलेल्या चेहऱ्यावरून डोळ्यातील अश्रू घळाघळा वाहत होते. इथे शेगावातच एक अजबच प्रकार घडला. महाराजांचे काही निस्सीम भक्त घरात शिजलेल्या अन्नाचा नैवेद्य प्रथम महाराजांसाठी आणत. त्यांनी घास खाल्ल्यावरच मग आपण जेवत. त्याही दिवशी भक्तांनी नैवेद्याची ताटे भरभरून महाराजांच्या समोर ठेवली, परंतु महाराजांनी एकाही ताटातील अन्नाला स्पर्श केला नाही. बाळाभाऊंनी त्यामागचे कारण महाराजांना विचारले असता महाराज म्हणाले, बाळा, आज माझे जेवण चतुर्थ प्रहरी होणार आहे. त्या जेवणाची मी वाट पाहत आहे. माझे इतर भक्त जर तोपर्यंत थांबवायस तयार नसतील तर त्यांना खुशाल जेवण घ्यायला सांगा. माझे जेवण मात्र 4थ्या प्रहरीच होईल. त्र्यंबक जेवणाचा डबा घेऊन आला. त्याने पाहिले तर समोर जेवणाने भरलेली ताटे होती. महाराज शांतपणे गण गणात जप करीत होते. त्र्यंबकने आल्या आल्याच महाराजांना वंदन केले. महाराज महाराज त्याला म्हणाले, त्र्यंबका, अरे एखादा किती वेळ उपाशी ठेवायचे? तुला गाडीला यायला उशीर झाला म्हणून मला जेवायचे थांबवलेस. तुझ्या हाकेने गुंतलं. आता दे बघू जे काय माझ्यासाठी आणलेस ते. त्र्यंबकाला भरून आले. आपल्या विनंतीला मान राखण्यासाठी आज महाराज उपाशी राहिले हे पाहून तो सद्गतीत झाला. भरल्या डोळ्यांनी त्याने शिदोरी उघडली. 2 भाकऱ्या व झुणका महाराजांनी घेतला आणि उरलेली 1 भाकरी थोड्या झुणक्यासहित जमलेल्या भक्तामध्ये वाटली. हे दृश्य बघून त्र्यंबकला भरून आले. भक्ताच्या इच्छा पूर्ण करणारा असा तो अवलिया होता. नाहीतर पंचपक्वानांनी भरलेली ताटे सोडून झुणका भाकरीची वाट बघत उपाशी कोण बसणार? महाराज कलियुगातील एक चमत्कार होते. कथा पुष्प 17. पोलिसांनी महाराजावर खटला भरला. महाराज अकोल्यामध्ये आले. त्यांचा मुक्काम खटाऊ शेठच्या घरी होता. तेथील भक्ताच्या आग्रहास्तव काही दिवस ते तिथे राहिले. भक्तांच्या घरी रोज पूजा अर्चा भजन कीर्तन होत असे. महाराजांच्या आगमनाने अकोल्यामध्ये जणू आनंद जत्राच भरली. महाराजांचा एक भक्त विष्णुसा यालाही महाराजांना अशाच प्रकारे आपल्या गावी मलकापुराला न्यावे असे वाटले. महाराजांना ही गोष्ट सांगण्याचा त्याला धीर होत नव्हता, म्हणून त्याने भास्कर पाटलांच्या कानी ही गोष्ट घातली. भास्कर पाटील आडगावी समाधीस्थ होण्याच्या आधीची ही गोष्ट आहे. महाराजांनी मात्र मलकापूरला जाण्यास नकार दिला. भास्कर महाराजांची गयावया करून त्यांना कसेबसे राजी केले. शेवटी अनिच्छेने का होईना महाराजांनी भास्करला म्हणले, हे बघ भास्करा, मी येतोय खरा, पण मध्ये जर काही विघ्न आले तर त्याची जबाबदारी मी घेणार नाही. भास्करने महाराजांची सर्व जबाबदारी घेतली आणि ते मलकापूरला जायला निघाले. भास्करने स्टेशन मास्तरांना विनवणी करून आगगाडीचा एक छोटा डबा महाराजांसाठी रिकामा करून घेतला. गाडी सुटली. मध्येच अचानक महाराजांनी तो डबा सोडून दिला आणि ते सरळ बायकांच्या डब्यात जाऊन बसले. महाराजांची मूर्ती दिगंबरा अवस्थेत त्यांना आपल्या डब्यात पाहून बायका घाबरल्या. त्यांनी पोलिसांना वर्दी दिली. गाडी लगेचच थांबली. पोलीस आले व महाराजावर डाफरले, अरे नंग्या पिरा, बेअक्ली आहेस की काय? बायकांच्या डब्यात कसा बसलास येऊन? महाराज काहीही न बोलता शांत बसून होते. तोपर्यंत भास्करही घाबऱ्या घुबऱ्या होऊन तेथपर्यंत येऊन पोहोचला. थोड्या वेळाने स्टेशन मास्तरही आले. महाराजांना ते चांगलेच ओळखत होते. त्यांनी विलक्षण आदराने महाराजांना डब्यातून खाली उतरण्याची विनंती केली. त्यांच्या विनंतीचा मान ठेवून महाराज डब्यातून खाली उतरले. स्टेशन मास्तरांनी पोलिसांना आपल्या परीने समजविण्याचा खूप प्रयत्न केला, परंतु पोलीस काही ऐकेनाच. एव्हाना त्यांनी वरिष्ठांना या प्रकाराविषयी तार ठोकली. हे प्रकरण आता न्यायप्रविष्ट झाले होते. त्यामुळे आता महाराजावर रीतसर खटला भरण्यात आला.
शेगावमध्येच कोर्टाच्या तारखेनुसार फिर्यादीच्या चौकशीला सुरुवात झाली. चौकशीला बापूसाहेब जठार आले. डाक बंगल्यामध्ये चौकशीची सुनावणी होणार त्याच वेळी व्यंकटराव देसाई सुद्धा काही कामानिमित्त शेगावला आले. त्यांना जेव्हा या खटल्याविषयी समजले तेव्हा त्यांचे मन विषण्ण झाले. एवढ्या मोठ्या साधुपुरुषाला केवळ पोलिसांच्या अरेरावीपणामुळे या खटल्याला तोंड द्यावे लागत आहे, याचे त्यांना वाईट वाटले. जठार साहेबांनी महाराजांना बोलवण्यास सांगितले. कारकुनाने लगेचच एका पोलिसाला महाराजांना आणावयास पाठविले. पोलीस महाराजाकडे आला आणि म्हणाला, चला बऱ्या बोलाने माझ्याबरोबर चला, नाहीतर तुम्हाला इथून खेचत घेऊन यावे लागेल. महाराज त्यांना शांतपणे म्हणाले, दाखव तुझे शिपाई पण, ने मला इथून. शिपायाला त्यांनी हात धरला. पोलीस शिपायाच्या हातावरची महाराजांची पकड एवढी घट्ट होती की त्याचा रक्तप्रवाहच बंद झाला. पोलीस तळमळू लागला. हाताला जीवघेणी कळ लागली. पोलीस अजून का आला नाही हे पाहण्यासाठी व्यंकटराव देसाई स्वतः निघाले. इतक्यात महाराजांनी पोलिसाचा हात धरून त्याला एकाच जागी खिळवून ठेवल्याची बातमी आली. देसाई महाराजाकडे आले. महाराजांनी तोपर्यंत पोलिसाला सोडून दिले. महाराजांना धोतर नेसून आपल्याबरोबर घेऊन येण्यास देसाईंनी भास्करला सांगितले. भक्तांनी महाराजांना धोतर नेसवले, परंतु महाराजांनी अर्ध्या रस्त्यातच धोतर सोडून टाकले आणि ते नागवेज कचेरीत गेले. जठारांनी महाराजांना बसवायस खुर्चीत दिली. महाराज बसले. जठारांनी त्यांना विचारले, महाराज, नागवे फिरणे हा कायद्याच्या दृष्टीने गुन्हा आहे. आपण मात्र गावात सदोदित नागवेस फिरता, हे काही बरे नव्हे. म्हणून आपणास अशी विनंती करण्यात येते की आपण वस्त्रे वापरावीत असे नागवे फिरणे सोडून द्यावे. यावर महाराज हसले आणि भास्कराला म्हणाले, भास्करा, या असल्या गोष्टी फार महत्व देऊ नये. त्यापेक्षा तू माझी चिलीम भर बघू. चिलीम प्यायची इच्छा झाली आहे. महाराजांचे हे बोलणे ऐकून जठार साहेब महाराजांकडे पाहतच राहिले. एव्हाना त्यांना समजून आले होते की महाराजांना स्थळ काळाचे बंधन अजिबात नाही. नेहमी स्वतःमध्येच दंग असणाऱ्या महाराजांना वस्त्राचे बंधन म्हणजे काय हेच माहीत नाही. त्यामुळे नागवे फिरणे हे त्यांच्या हातून जाणून बुजून होत नाही. तरी त्यांना कायद्याच्या शिक्षेत अडकवणे बरे नाही. मात्र त्याविषयी त्यांचा शिष्यगण अपराधी ठरतो. महाराजांना सांभाळणे हे त्यांच्या शिष्याचे, भास्करचे कर्तव्य. परंतु त्या कर्तव्याची अंमलबजावणी भास्करच्या हातून न झाल्यामुळे जठार साहेबांनी भास्करला 5 रुपये दंड ठोठावला. महाराजांनी भास्करला म्हटले, बघ, मी तुला म्हणालो होतो की माझ्या इच्छेविरुद्ध तुला मला मलकापूरला नेऊ नकोस. जर काही विघ्न घडले तर त्याची जबाबदारी मी घेणार नाही. तुझी सर्वांसमोर फजिती झाली ना, आता पुन्हा कधी माझ्या मनाविरुद्ध मला कशात भाग घ्यायला लावू नकोस. भास्कर काही न बोलता गप्प राहिला. कथापुष्प 18. बापूनाला महाराजांनी विठ्ठल दर्शन घडविले. एकदा समर्थांची स्वारी आपल्या भक्तगणासमवेत पंढरी क्षेत्री जावयास निघाली. जोगू आबा, हरी पाटील, बापूंना काळे आदी मंडळी त्यांच्याबरोबर होती. शेवगावमधून निघून त्यांनी आधीच नागझरीला मुक्काम केला. पाटील घराण्याचे आदरणीय गुरु गोमाजी बुवा यांचे तेथे वास्तव्य होते. शेवगावच्या पाटील वंशावर त्यांच्या आशीर्वादाचा वरदहस्त होता. नागझरीहून मग सर्वांनी पंढरीला प्रयाण केले. तो दिवस होता आषाढ शुद्ध नवमीचा. वारकऱ्यांचे थवेच्या थवे पंढरीला येऊन जमत होते. जनसागराला उधाण आले. जो तो भाविक आपल्या विठुरायाच्या दर्शनाच्या ओढीने पंढरपूरला आलेला होता. बघावे तिकडे टाळ चिपळ्यांचे आवाज घुमत. कोणाचा शब्द कोणाला कळत नव्हता. विठ्ठलाच्या नामगजराने अवघा परिसर दुमदुमून गेला. एकनाथ, नामदेव, ज्ञानदेव, निवृत्तीनाथ, नामदेव यांच्या पालख्यांचे पंढरपुरी आगमन झाले. त्यांना वंदन करण्यासाठी भाविकांनी हवेत बुक्का उधळला. तेव्हा परिसरात बुक्क्याचे छत झाल्यागत वाटले. पंढरपुरात कुकाजी पाटलांच्या वाड्यात समर्थ उतरले होते. एकादशीचा दिवस. रस्त्याने लाखो वारकरी विठुनामाचा गजर करीत. महाराजही सर्व भक्तगणासह मंदिराच्या दिशेने निघाले. बापूंना काळी स्नान करून वाड्यात परतला आणि पाहतो तर वाडा रिकामा. त्याला कळून चुकले की सर्वजण मंदिराकडे रवाना झाले असावेत. तोही लगेच पळत पळत मंदिराच्या दिशेने निघाला. सर्वांची थोडक्यासाठी चुकामुक झाली होती. मंदिराभोवती अपरी गर्दी झाली. मुंगीला शिरायलाही अवघड वाटावे इतकी तोबा गर्दी उसळली. बापूनाने शक्य ते सर्व प्रयत्न करून पाहिले, पण सर्व व्यर्थ गेले. एकटा बापूना तरी किती प्रयत्न करणार. त्याने आपल्याच नशिबाला बोल लावण्यास सुरुवात केली. बापूंना मनातल्या मनात म्हणाला, पांडुरंगा,
का रे असा निष्ठुर झालास? मी स्नानासाठी गेलो आणि माझी बाकीच्या मंडळीशी ताटातूट काय झाली? त्याचे एवढे कठोर फळ मला मिळावे. देवा तू साचत्या माळ्यासाठी अरण्यी धावून गेलास. देवा तू सावत्या माळ्यासाठी अरण्यी धावून गेलास. तू अनाथांचा नाथ आहेस. सर्वांना तू मदत करतोस. मग माझ्यावरच अशी वक्रदृष्टी का? तुझे चरण डोळे भरून पाहण्याचे भाग्य माझ्या नशिबात नाही का? बापूंनाच्या नशिबात खरोखरच विठ्ठल दर्शन नसावे. शेवटी हताश होऊन विमनस्कपणे बापूंना वाड्यामध्ये परतला. अवघे लक्ष पांडुरंगाकडे लागले. पोटात अन्नाचा कणही नव्हता. ध्यास मात्र विठ्ठलाचाच लागला. महाराजासकट सर्व मंडळी विठुरायाचे दर्शन घेऊन वाड्यात परत आली. तेव्हा त्यांना बापूंना विषय कळले. बापूंनाकडे पाहून सर्वजण कुचेष्टेने हसू लागले. त्यातला एक जण म्हणाला, काय बापूंना, होतास कुठे इतका वेळ? दुसरा म्हणाला, अरे हा पक्का दांभिक आहे. विठ्ठल दर्शनाच्या नावाखाली आमच्याबरोबर शेगावमधून आला खरा, पण इथे मात्र गावभर जत्रेतील डोंबाऱ्याचे खेळ बघत बसला. तिसरा म्हणाला, अरे दांभिक कसले, हे तर दळभद्री. विठ्ठलाच्या चरणी येऊन सुद्धा त्यांचे दर्शन झाले नाही. याला अशा तऱ्हेने जवळजवळ प्रत्येकाने आपापल्या परीने बापूंनाची टिंगल चेष्टा मस्करी करायला सुरुवात केली. बापूंना बिचारा नाराज होऊन ओढल्या चेहऱ्याने आड्याकडे डोळे लावून बसलेला. महाराज तेथे बसून हा सगळा प्रकार पाहत होते. सर्वजण मिळून बापूंनाला सतावीत हे महाराजांनी पाहिले. त्यांनी बापूंनाला खून करून बोलावले आणि म्हणाले, बापूंना, जग असंच असतं. ज्याची बाजू कमकुवत असते त्याचाच गैरफायदा घेण्याचा लोक प्रयत्न करतात. पण तू काळजी करू नकोस. तुला विठुरायाचेच दर्शन हवे ना, मग मी ते घडवतो तुला. महाराज उभे राहिले. आपले पाय जुळवले. कमरेवर हात ठेवले आणि काय चमत्कार! बापूंनाला महाराजांच्या जागी साक्षात विठू माऊली दिसू लागली. काळी सावळी मूर्ती, पिवळा जर्द पितांबर, भरजरी शेला, डोक्यावर झळाळता मुकुट, गळ्यात तुळशी फुलांच्या माळा. साक्षात विठ्ठल बापूंनाला क्षणभर उचंबळून आले. त्याला पाहण्यासाठी लोक लांबून येत आहेत. त्या विठुरायाला अगदी हाताच्या अंतरावर अनुभवायला मिळते. ही काही साधीसुधी गोष्ट नव्हती. बापूंना आनंदाने सद्गतीत झाला. महाराजांच्या पायावर त्याने डोके ठेवले व म्हणाला, महाराज, आज माझ्यासाठी, या भक्तांसाठी तुम्ही साक्षात विठ्ठल झालात. माझा जन्म धन्य झाला. एवढ्या बाकीचे भक्त आपल्यालाही बापूंसारखे विठ्ठल दर्शन घडवा असे महाराजांना सांगू लागले. तेव्हा त्यांना महाराजांनी फटकारले, बापूंसारखे मन स्वच्छ ठेवा, तरच भगवंत तुमच्यावर प्रसन्न होईल. कुत्सित बुद्धीने वागला तर परमेश्वर दर्शनच काय, त्याच्या कृपेचा वरदहस्तही तुमच्यावर ठेवणार नाही. कथा पुष्प 19. आणि आधुनिक कालाचा ऋषी समाधिस्थ झाला. आषाढ महिना. हरिपाटलाबरोबर महाराज पंढरपूर येथे गेले. चंद्रभागेमध्ये त्यांनी स्नान केले आणि पंढरीच्या विठुरायाचे दर्शन घेण्यासाठी मंदिरात गेले. पांडुरंगासमोर बसून महाराज म्हणाले, विठ्ठला, पांडुरंगा, तुझ्या आज्ञेने ह्या पृथ्वी तलावावर प्रकट झालं. जे कोणी भाविक भक्त होते त्यांचे मनोरथ पूर्ण केले. शक्य झाले तेथे भाविकांना अध्यात्माच्या वाटेवर आणून सोडले. लोकांच्या मनात अध्यात्माची गोडी लावण्याचा प्रयत्न केला. आता माझे अवतार कार्य संपले आहे. पांडुरंगा, माझी या व्यावहारिक जगामधून जाण्याची वेळ आली आहे. तेव्हा आपल्या पायाशी मला येऊ दे देवा. भाद्रपद महिन्यात तुझ्या चरणी वैकुंठात यायचा विचार करतोय, असे म्हणून त्यांनी डोळे मिटले व पांडुरंगासमोर हात जोडले. परमेश्वरा, पांडुरंगाचा विरह आता सहन होत नव्हता. महाराजांच्या डोळ्यात अश्रू आले. हरी पाटील महाराजांना विचारू लागला, महाराज, तुमच्या डोळ्यात अश्रू, माझ्या हातून काही चूक तर झाली नाही ना? महाराज म्हणाले, हरी, हा विषय फार गहन आणि गूढ आहे. तुला सांगून तो कळणार नाही. फक्त एवढंच सांगतो की माझं गावातील वास्तव्य काही दिवसापुरतंच आहे. महाराजांचे हे शब्द ऐकल्यावर हरी पाटलाला काळजी वाटू लागली. शेगावात परतल्यावर महाराजांनी ही निर्वाणीची भाषा त्याने सर्व भक्त मंडळींना सांगितली. आषाढ गेला, श्रावण गेला, भाद्रपद महिना सुरू झाला. एव्हाना महाराजांना थोडे थकल्यासारखे जाणवू लागले. वार्धक्याच्या छटा शरीरावर ठळकपणे जाणवू लागल्या. भाद्रपद महिन्यातील गणेश चतुर्थीचा दिवस महाराजांनी आपल्या सर्व भक्तांना मठामध्ये बोलावले व म्हणाले, आज गणेश चतुर्थी. गणेश पुराणात असे म्हटले आहे की
चतुर्थीच्या दिवशी गणपतीची पार्थिव मूर्ती तयार करावी, त्याची पूजा अर्चा करावी, नैवेद्य अर्पण करावा आणि दुसऱ्या दिवशी त्या मूर्तीचे विसर्जन करावे. आज तो चतुर्थीचा दिवस आला आहे. हा दिवस साजरा करून या पार्थिव देहाला उद्या शेवटचा निरोप द्या. दुःख करीत बसू नका. मी येथेच आहे तुमच्याबरोबर. हे शरीर कधी ना कधी वस्त्राप्रमाणे बदलावेच लागते, असे गीतेमध्ये म्हटले आहे. जे जे ब्रह्मवेत्ते झाले त्या प्रत्येकाच्या आयुष्यात हा प्रसंग आला आहे. चतुर्थीचा संपूर्ण दिवस महाराजांनी आनंदात काढला. दुसऱ्या दिवशी बाळाभाऊला आपल्या गादीवर उत्तराधिकारी म्हणून बसविले. मी गेलो असे मानून मला विसरू नका. मी तुमच्यासाठी येथेच आहे, असे सांगून महाराजांनी प्राण रोधला. शके 1832 साधारण नाम संवत्सर भाद्रपद शुद्ध पंचमी गुरुवारी दुपारी 1 प्रहरी महाराजांनी जय गजानन असे म्हटले आणि त्यांचा देह सच्चिदानंदी लीन झाला. देहाचे चलनवलन पार बंद झाले. स्वामी समाधीस्थ झाले. आधुनिक काळातला हा ऋषी काळाच्या पडद्याआड गेला. एक पर्व संपले. भाविकांना आध्यात्मिक तेजाचा प्रकाश देणारा सूर्य आज मावळला. स्वामी समाधीस्थ झाले हे ऐकून शेगावच्या जनतेमध्ये कल्लोळ माजला. सर्वजण मंदिरामध्ये जमले. प्रत्येकाच्या डोळ्यात आसवे जमा झाली. लोक हळूहळू लागले. आपल्या डोक्यावरचे छत्र हरपले आहे, असे प्रत्येकाला वाटत होते. महाराजांचे सर्व निस्सीम भक्त एकत्र जमा झाले. आजूबाजूच्या गावात ही बातमी पोहोचली तेव्हा तेथूनही महाराजांच्या भक्ताचा ओघ शेगावच्या दिशेने वाहू लागला. सर्वजण एकत्र जमले. भजनाच्या दिंड्या आल्या. टाळ मृदुंगांच्या गजरात भजनाचा स्वर टिपेला पोहोचला. मंदिरात व मंदिराच्या भोवती अपार गर्दी जमली होती. रथ तयार केला गेला. रस्त्यावर पाणी शिंपून सडे घातले गेले. रांगोळ्या घातल्या. महाराजांची मूर्ती रथामध्ये ठेवली. मिरवणूक निघाली. मिरवणुकीबरोबर सर्वजण शांतपणे चालू लागले. अनेक दिंड्या येऊन मिळाल्या. वाद्यांचा गजर होत होता. विठ्ठलाच्या नामाचा गजर होत होता. भाविक तुळशी, फुले, गुलाल, बुक्का यांचा वर्षाव महाराजावर करीत. अशी मिरवणूक संपूर्ण शेगावमधून निघून समाधीच्या ठिकाणी आली. समाधीच्या जागेवर महाराजांची मूर्ती आणून ठेवली. त्यावर रुद्राभिषेक केला. पंचोपचारांनी युक्त पूजा केली. आरती ओवाळली गेली. भक्तांनी महाराजांचा नामगजर केला. त्यानंतर महाराजांची मूर्ती शास्त्र मार्गाप्रमाणे आसनावर उत्तराभिमुख ठेवली. मीठ, अर्गजा, अबीर यांनी गार संपूर्णपणे भरली. जय गजाननच्या घोषात शिळा लावून समाधीचे द्वार बंद केले. जवळजवळ 10 दिवस समाराधना चाललेली होती. असंख्य लोक स्वामींचा प्रसाद घेऊन गेले. अखेर अशा तऱ्हेने शेगावमधील एका पुण्य पर्वाचा झरा आज आटला. कथा पुष्प 20 लक्ष्मणला संन्याशाच्या वेशात दर्शन दिले. लक्ष्मण जांजळ घरच्या अडचणीमुळे वैतागला होता. वरी बंदर स्थानकावरून घरी जाण्यासाठी म्हणून तो निघाला असता वाटेत एका परमहंस योग्याने त्याला अडवले. तो योगी खुद महाराज त्याला म्हणाले, अरे गजाननाच्या शिष्याने इतके हताश होणे बरे नाही. तू तुझ्या घरी गजाननाची पुण्यतिथी केली होतीस तेव्हा बापट मास्तरांना पुत्रशोक झाला असतानाही ते हजर राहिले. पेटकरी आले. महाराजांनी त्यांना स्वप्नात दर्शन देऊन तुझ्याकडे जावयास सांगितले. अरे संकटेही येतातच, त्यामुळे हताश होण्याचे काही काम नाही. या खुणेच्या गोष्टी ऐकल्यावर लक्ष्मणला संशय आला. त्याने निरखून पाहिले. ते महाराजच असावेत असे त्याला वाटले. तो आदराने त्यांना नमस्कार करणार इतक्यात पाहता ते अचानक गुप्त झाले. लक्ष्मण घरी येऊन पूर्ववत वागू लागला. अडचणीवर मात करून आपलं आयुष्य जगायचे असा नवा आत्मविश्वास त्याला महाराजांनी मिळवून दिला. कथा पुष्प 21 महाराज, चमत्कार आणि शिकवण. समाधीस्थ झाल्यानंतर बऱ्याच दिवसांनी एका साधू गोसाव्याच्या रूपाने महाराज रामचंद्र पाटलांच्या घरी आले. रामचंद्र पाटलांना त्या गोसाव्यामध्ये खुद्द महाराजांचा भास झाला. त्याने हात धरून महाराजांना घरात आणले. त्यांची पूजा केली. जेवणाचे ताट वाटून आणले. गोसाव्याने म्हणजेच महाराजांनी भोजन घेतले. नंतर महाराज म्हणाले, रामचंद्रा, मला तुझ्याकडून एक वचन हवे आहे. तू गजाननाच्या मठाचा कारभार आपल्या हाती घ्यावा. तुझ्याशिवाय इथे कोणी योग्य माणूस मला दिसत नाही. तेव्हा या गोसाव्याला तू होकर रूपी दक्षिणा देऊन संतुष्ट कर.
तेव्हा या गोसाव्याला तू होकार रूपी दक्षिणा देऊन संतुष्ट कर. रामचंद्र पाटलांनी मूक संमती दर्शविली. त्यानंतर गोसाव्याने पाटलांना थोडे अनुभवाचे बोल ऐकवले व तो गोसावी घराबाहेर पडला. पाटील त्याला सोडायला म्हणून बाहेर गेले तोपर्यंत गोसावी दिसेनासा झाला. रामचंद्र पाटील या प्रकाराबद्दल रात्रभर विचार करू लागले. शेवटी रात्री स्वप्नात त्यांना महाराजांनी पुन्हा एकदा दर्शन दिले व म्हणाले, अरे रामचंद्रा, विचार कसला करतोस? अरे, मीच आलो होतो तुझ्या घरी. माझ्या इच्छेने तू पालन करावेस असे मला वाटते. मनातला संशय फिटला तसे रामचंद्र पाटील निश्चित मनाने झोपी गेले. त्यानंतर शेगावच्या मठाचा कारभार ते पाहू लागले. गण गण गणात बोते अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय. तुम्हाला आमच्या चॅनलवरील व्हिडिओ कसे वाटते ते कमेंटमध्ये नक्की सांगा. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला नक्कीच लाईक, शेअर व सबस्क्राईब करा. धन्यवाद.